प्रवाशांनी खचून भरलेल्या लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या तरुणाचा हात निसटला आणि ट्रॅकवर पडून त्याचा मृत्यू झाला। भावेश नकाते असं या मृत तरुणाचं नाव असून सकाळी 8 वाजता त्याने कर्जतहून सीएसटीकडे सुटणारी ट्रेन डोंबिवलीहून पकडली। लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे त्याला आत शिरता आलं नाही, त्यामुळे तो दरवाजातील खांबाला लटकत होता। गाडी सुटल्यानंतर तो आत घुसण्यासाठी बराच प्रयत्न करत होता, मात्र गर्दीमुळे कुणालाही हलता येत नव्हतं। उलट गर्दीचा रेटा बाहेरच्या दिशेने आल्यानं रेटारेटीत त्याचा खांबावरचा हात सुटला आणि कोपरदिवा स्थानकादरम्यान तो गाडीतून खाली पडला। दरम्यान मध्य रेल्वेकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून या भयंकर अपघातामुळे मध्य रेल्वे आता प्रवाशांच्या सुरक्षतेवर नेमका का खेळ खेळते हा प्रश्न निर्माण झाला आहे। का फोटो ही नहीं आ रहा। रेलवे वाले को भेज दे सब। पेपर में दे देना। सोया है भेज। ये किधर रेलवे वाला सोया, उसका भी वीडियो निकाल। ये हाथ निकालो ना मिंद्रा है। का फोटो ही नहीं आ रहा। रेलवे वाले को भेज दे सब। पेपर में दे देना। सोया है भेज। ये किधर रेलवे वाला सोया, उसका भी वीडियो निकाल। ये हाथ निकालो ना मिंद्रा है। का फोटो ही नहीं आ रहा। रेलवे वाले को भेज दे सब। पेपर में दे देना। सोया है भेज। ये किधर रेलवे वाला सोया, उसका भी वीडियो निकाल। ये हाथ निकालो ना मिंद्रा है। का फोटो ही नहीं आ रहा। एकूणच आपण बघतोय असा जीव घेणा प्रवास करू नका असं आपल्याला कळकळीचं आवाहन करण्यात येतंय। दुर्घटनाचे देर भली ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। मुंबईत लोकलच्या गर्दीचा आणखीन एक बळी गेलाय। दुर्दैवानं कामावर वेळ होऊ नये म्हणून घाईघाईत केला जाणारा प्रवास हा आपल्या कुटुंबियांना आयुष्यभराच्या दुःखात लोटणारा ठरू शकतो। तुमचे कुटुंबीय तुमच्या जीवावर अवलंबून असतात। या कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी असे धोकादायक प्रसंग तुम्ही करू नका असं झी मीडियाच्या वतीनं तुम्हाला आवाहन करण्यात येत आहे। एक 5 मिनिटाचा लेट मार्क आणि त्या लेट मार्कच्या भीतीमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत। मुद्दा हा निर्माण होतोय की या सगळ्याबाबत मध्य रेल्वेचा गाफीलपणा आहे, तेवढाच रेल्वे प्रवाशांचा हलगर्जीपणाही आता समोर येतोय। एखादा प्रवासी दरवाजावर लटकत असेल तर त्याला कशा पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे, या पद्धतीचं मुंबईकरांचं खरं मुंबई स्पिरिट कधी येणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। या संदर्भात अधिक बोलूया, खासदार किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतोय दिवसेंदिवस गर्दीचा लोढा वाढतच असतो, पण ज्या पद्धतीनं बोरिवली लाईनला 3-3 मिनिटांनी गाड्या असतात, आपल्याकडे अशा पद्धतीच्या गाड्या जर पीक अवर मध्ये 3-3 मिनिटांनी सोडल्या गेल्या तर खूप काही प्रश्नांची उत्तरं निघू शकतात। काय सांगाल? दुर्दैवी घटना आहे, मी पण हे पाहिलं। गर्दीतना लोकांचा प्रवास आणि त्यावर एक उपाय म्हणून आपण असं विचार केलेला आहे की दरवाजे लोकलचे बंद ठेवावे। मला माहित आहे की काही लोकांचा या संबंधी विरोध आला, परंतु मी पार्लमेंटमध्ये हा विषय उचलला आणि सांगितलं की हा एक मार्ग आहे। म्हणून प्रायोगिक तत्वावर आता काही दरवाजे बंद होणार, अशा लोकल्स आणि डबे काही महिन्यात येणार। दुसरा जो मुद्दा आहे ते आहे गर्दीच्या वेळेला रेल्वेचं प्रमाण वाढवणं किंवा एडिशनल कॅपॅसिटी निर्माण करणं। त्या दृष्टीने सगळ्या गाड्या 15 डब्याचा करणं, याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या रेल्वे बजेटमध्ये मला विश्वास आहे की सुरेश प्रभू मुंबई रेल्वेसाठी ऍक्शन प्लॅन डिक्लेअर करणार। तिसरं जे आपण दाखवताय टीव्हीवर, हे अत्यंत दुर्दैवी घटना, अत्यंत। मी तर फक्त जनतेला एवढंच एक अपील करणार की वास्तविकता आहे की मुंबईतले आपण सगळे प्रवासी प्रचंड दुःखी असतो, परंतु जीवावर खेळू नका एवढीच लोकांना प्रार्थना करणार। नक्कीच आपण या संदर्भात बोलूया तुमच्याशी। आपल्यासोबत कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। शिंदे सर, अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे। सगळ्यात मुद्दा मुंबईचा या निमित्तानं एवढाच आहे की या मार्गावरच्या ट्रेन्स वाढणार कधी? खूपच दुर्दैवी घटना जी काल घडली, खूपच दुर्दैवी घटना, आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आज जी लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि रेल्वेचे जे एवढ्या वर्षापासून प्रलंबित विषय आहेत, म्हणजे 15 डब्यांच्या लोकल जोपर्यंत सुरू झालेल्या आहेत काही प्रमाणामध्ये, पण त्या अजून कशा संख्येमध्ये वाढतील जेणेकरून लोकांना असं लटकत जावं लागणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत।
आणि सुरेश प्रभूजी हे मुंबईचेच असल्यामुळे त्यांना या मुंबईकरांच्या ज्या व्यथा आहेत ते नक्कीच माहिती आहेत. पण ह्यावेळी खास अधिवेशन सुरूही आहे आणि या अधिवेशनामध्ये रेल्वेसाठी, या सेंट्रल रेल्वेसाठी चांगलं बजेट कसं काय मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 5वी आणि 6वी लाईन जे काम कित्येक वर्षामध्ये प्रलंबित आहे ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल यासाठी गेल्या हप्त्यामध्ये मी सेंट्रल रेल्वेचे GM सूद आहेत त्यांच्याबरोबर बैठकही घेतली की या 5वी आणि 6व्या लाईनचं स्टेटस काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, काय काय विषय आहेत, तर या प्रॉब्लेम्स कसे दूर होतील यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आज जी घटना घडलेली आहे ती खूपच दुर्दैवी आहे आणि याच्यासाठी आम्ही सगळेच जे सेंट्रल रेल्वेचे आमच्या इथले खासदार आहोत ते सुरेश प्रभूंना भेटू आणि या सेंट्रल रेल्वेला लवकरात लवकर 15 डब्यांचे रेक्स कसे मिळतील यासाठी प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहतोय आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि खासदार किरीट सोमय्या आहे. मुळात मुद्दा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना झी मीडियाच्या वतीनं आव्हान आहे, आपण स्मार्ट सिटी नक्की करा, पण अगोदर या मार्गावर स्मार्ट ट्रान्सपोर्ट जरी आणलं तरी बहुतांशी चाकरमान्यांचे आपल्याला आभार आणि दुवे मिळतील. धन्यवाद खासदार शिंदे, धन्यवाद किरीट सोमय्या. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आहेत. देवेंद्र, मुळात दुर्दैवी प्रकार झाला त्याबद्दल स्पष्टीकरण देताना डोंबिवली आणि या सर्व स्थानकांवरच्या गर्दीकडनं मध्य रेल्वेचं काय म्हणणं आहे? नक्कीच ऋषी, एक ज्या पद्धतीने आपण बघतो की दिवसेंदिवस रेल्वेवरचा ताण जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. अशा पद्धतीच्या घटना होतात आहे. मात्र रेल्वेकडून अशा घटना कशा पद्धतीने टाळता येतील यासाठी प्रयत्न केले जातात आहे. वेळोवेळी नवीन गोष्टी ज्या आहेत या सगळ्या वाढत्या लोंढाला आवर घालण्यासाठी केल्या जातात आहे. मात्र अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या अद्यापही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यातून धडा घेत आणखी उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रवाशांच्या अपेक्षा आहेत. काही प्रवासी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करतोय. तुम्ही नित्यनियमाने या सगळ्या लोकलमधून प्रवास करत असतात. आज डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीने घटना घडली त्या पद्धतीच्या घटना रोज कुठे ना कुठे घडत असतात. काय एक प्रवासी म्हणून आपल्या अपेक्षा आहेत? प्रवासी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की आता ह्या गव्हर्नमेंटने ज्या रेल्वेच्या चालू केलेल्या आहेत, म्हणजे रेल्वे गव्हर्नमेंटवाल्यांना माहिती आहे की दिवसेंदिवस प्रवास किती म्हणजे धोकादायकच आहे हा, पण तरीसुद्धा पब्लिकने स्वतःच्या जीवाची काळजी करूनच ट्रेनमध्ये चढलं पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्या ट्रेन्स आता ह्या कमी आहेत तर गव्हर्नमेंटने जास्तीत जास्त सवलत देऊन ट्रेन सोडल्या पाहिजेत आणि प्रवाशांनी स्वतःची काळजी घेऊन म्हणजे दुसऱ्यांचाही विचार करताना, चढताना आणि उतरताना दुसऱ्यांचाही विचार करावा आणि स्वतःची तेवढीच काळजी घ्यावी असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल? रेल्वेचा प्रवास हा एकदम खडतर प्रवास झालेला आहे. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, त्याच्यावरती काहीतरी निर्बंध आला पाहिजे आणि रेल्वेची संख्यासुद्धा वाढवली पाहिजे जेणेकरून लोकांना सोयीस्कर प्रवास करता येईल. आणि लोकांनी सुद्धा आपली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण प्रवास करतो, आपण कोणाची तरी आई आहोत, वडील आहोत, आपली वाट बघत असणार, त्याच्यासाठी त्याने सावधानी घेतली पाहिजे. दररोज 8 ते 10 मृत्यू जे आहेत ते मुंबईभरात होत असतात. प्रवासादरम्यान असेल किंवा ट्रॅक क्रॉस करताना असेल. प्रशासन आणि लोक यांनी मिळून काय समन्वय यातून साधला पाहिजे, हे कसं टाळलं पाहिजे? मुळात कल्याण, डोंबिवली किंवा अजून लांबच्या ठिकाणापासून जे येणारे लोक आहेत ना, त्यांना रेल्वे सोडून दुसरा पर्याय नाही येण्या जाण्याकरता. तर त्यांनी काहीतरी एक पर्यायी वाहतूक व्यवस्था किंवा रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय माहिती आहे का, सकाळी जी गर्दी असते संध्याकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची किंवा संध्याकाळी परत येणाऱ्यांची, लोकांकडे दुसरा पर्यायच नाही त्या ट्रेनमध्ये शिरण्याशिवाय. कसंही करून आपल्याला त्या ट्रेनमध्ये टाकायचं आहे आणि कसं तरी आपल्या इच्छितस्थळी त्यांना पोहोचायचं असतं. तर त्या दृष्टीने रेल्वेने विचार केला पाहिजे आणि फेऱ्या वाढवणं आहे किंवा सुरक्षितेच्या संबंधित तिथे व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. लोकांचं या गोष्टीनं त्यांचं ज्ञान वाढवणं गरजेचं आहे. नक्कीच देवेंद्र, या सगळ्यातनं रेल्वे प्रवाशांना हे कळतंय की पीक अवर मध्ये आपण काळजी घेतली पाहिजे, रेल्वेनंही सहकार्य केलं पाहिजे, पण या सगळ्यात समन्वय होऊन लोकप्रतिनिधी या सर्वांनी ठामपणे मुंबईची बाजू मांडून आता फेऱ्या वाढवणं हेच या काळची गरज आहे. धन्यवाद देवेंद्र या माहितीसाठी. दरम्यान मुंबईत 16 ते 18 नोव्हेंबर या 3च दिवसात रेल्वेच्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 40 जणांचा बळी गेलाय तर एकूण 32 जण जखमी झालेत. यातले बहुतांश मृत्यू हे लोकल ट्रेनमधील अतोनात गर्दीमुळे झालेत तर त्याखालोखाल रेल्वे ट्रॅक ओलांडताना प्रवाशांचे बळी गेलेत. बुधवारी रेल्वे पोलिसांनी 12 अपघाती मृत्यूंची नोंद केली आहे. यात 3 महिलांचा समावेश होता. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी किमान 50% लोकांची ओळखच पटत नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. मुंबई ट्रॅक ओलांडताना होणाऱ्या मृत्यूपैकी 60%हून जास्त मृत्यू हे एकट्या मध्य रेल्वेवर असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.
गर्दीच्या वेळी झालेली ही घटना अत्यंत खेदजनक तितकीच हादरून टाकणारी आहे. असे अपघात होऊ नये यासाठी झी मीडिया प्रवाशांना आवाहन करते. गर्दीच्या ट्रेनमध्ये चढू नका. दरवाजात लटकणाऱ्या सहप्रवाशाला मदतीचा हात द्या. उशीर झाला तरी चालेल पण धोका पत्करू नका. आपला जीव अनमोल आहे. प्रवास जपून करा. कुणीतरी तुमची घरी वाट पाहतंय याची जाणीव ऑफिसात जातानाही ठेवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.